हे बघा, तुम्ही आज संध्याकाळी 5-5:30 या. निघा आता. प्रियंका, प्रियंका. हे हो यू. प्रियंका. तुमचं नाव प्रियांका आहे? नाही, मी डॉक्टर सिद्धार्थ वसे. मग प्रियांका का म्हणाला? आणखी प्रियंका इथे आहे. नाही, प्रियांका वगैरे इथे कोणी नाही. रेड नीमॉन पार्टी, रघुवीर अमात्य. नो प्रियांका अमात्य. हो, तर तुम्ही आहात ते भूत पळवणारे अण्णा. एकतर मी अण्णा नाही, मी भूत आहे. काय? आणि अण्णा भूत पळवत नाही, घरात ठेवून घेतात. चाइल्डहुड पासून मी इथंच आहे. तुम्हाला तर ते ठेवून घेणार नाही, आणि मी तर उभा सुद्धा करणार नाही. चला निघा इथून. हे बघा, प्रियंका कुठे ते कळत नाही तोवर मी कुठेही जाणार नाही. आणि मला माहिती आहे प्रियंका इथेच आहे. प्रियंका. तुझे आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलासी. प्रियंका दुश्मन आहे. तुला हॅवी पकडते, हॅवी करते, तुला त्रास देते. मला सोड, तिला पकड. मी तुझ्या पाया पडतो, तुझ्या हात जोडतो. मला सोड. या डॉक्टर साहेब या. हॅलो सिद्धार्थ, नाईस टू मीट यू अगेन. अगेन? हो, कारण याआधी आपण भेटलोय म्हणजे मी पाहिलंय तुला, आणि तूही. मला नाही आठवत. नाहीच आठवणार तुला. युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो, प्रित्झकर स्कूल ऑफ मेडिसिन. मी तुझ्या कॉन्व्होकेशनला होतो. पण तुम्ही? गेली 12 वर्ष मी तिथे गेस्ट लेक्चरर म्हणून जातोय, डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजी. असो, मुद्दाम ठरवून काही भेट झाली नसती. आता आलाच आहे बस. कोण आलं होतं? कोण आलं होतं आत्ता? कोणी नाही. अगं असं कसं? मी ऐकला आवाज. कोणीतरी आलं होतं इथे. कोण आलं होतं घरात? अगं सांग ना, कोण आलं होतं घरात? आई, तुम्हाला आजकाल आहे ना भास होतात. काहीतरी ऐकू येतं, तसंच काहीतरी झालं असेल. भास नाहीत. मी ऐकलं. मी माझ्या कानांनी ऐकलंय. खरं सांग, कोणीतरी आलं होतं ना? कोणीतरी आलं होतं ना? प्रियंका आली होती ना? प्रियंका आली होती ना? अगं बोल ना. अगं
मला जेवढी शिक्षा द्यायची तेवढी देऊन झाली ग तुझी. माझ्या निरंजनला कायमचा दूर केलास तू माझ्यापासून, कायमचा. आता प्रियंकाला तसं करू नकोस हा? तसं करू नको प्रियंकाला. माझ्या पापाची फळं भोगलीत मी, सगळी भोगलीत माझ्या पापाची फळं. पण हात सोडते प्रियंकाला. तिला त्रास नको देऊस तू, तिला नको त्रास देऊस, तिला नको त्रास देऊस. अगं मी हात सोडते तुझ्या पुढे, तिला काही करू नकोस मंगल. मंगल तिला काही करू नकोस. मंगल थांब, मंगल थांब. मी भूत पळवत नाही, तसं फक्त लोकांना वाटतं. अरे मी फक्त लोक ज्याला भूत मानतात त्या अनाकलनीय गोष्टीचा शोध घेतो आणि त्याचा अर्थ शोधतो. तुमच्या आयुष्यात जे काही घडलंय त्याला काहीतरी कारण असणार, काहीतरी अर्थ असणार. पण तुम्ही पण मेडिकल सायन्स शिकलात आणि सायन्स सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतं. अशा काही गोष्टी आहेत सिद्धार्थ, ज्या वैज्ञानिकांनी शोधलेल्या, चाचपडलेल्या नाहीयेत. हो अण्णा, पण आपण एकदा तरी हॅलो काय बोला इन्स्पेक्टर, तुम्ही मला इथे का बोलवून घेतलं? एवढं टेन्शन कशाला घेताय डॉक्टर साहेब? मी सांगतो ना तुम्हाला. हे बघा डॉक्टर साहेब, हल्ली तुमच्या घरातल्या बायका तुमच्यापासून गोष्टी लपवून ठेवतात. हो, म्हणजे तुमची होणारी बायको प्रियांका. काय झालंय प्रियंकाला? काय झालं? नाही, त्यांना काही झालेलं नाही. पण गेले काही दिवस आम्हाला त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या, म्हणून आम्ही त्यांच्यावर नजर ठेवून होतो. मी प्रियंकावर नजर ठेवून होतात. ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की आम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या आहेत ज्या त्यांनी तुम्हालाही सांगितल्या नाहीये. म्हणजे गेले काही दिवस त्या डिटेक्टिव्ह बनून तुमच्या वहिनीची म्हणजे मंगलची माहिती काढत होत्या. मला माहिती आहे की हे तुम्हाला माहित नसणार, म्हणून तर तुम्हाला इथे बोलून घेतलं. त्या हे शोधून काढतायत की मंगलवहिनी आणि रमामध्ये काहीतरी संबंध होता. त्या नेहा नावाच्या बाईच्या घरी गेल्या होत्या, जिच्याकडून त्यांना ही माहिती कळली की रमा आणि मंगल काही वर्षांपूर्वी एकत्र एकाच ट्रेनने प्रवास करत होत्या. आणि गोष्ट इथेच संपत नाही. त्यांच्या सिक्रेट इन्व्हेस्टिगेशनवर जेव्हा आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की हे सगळं खरं आहे. काय?
हो, आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागवलंय 3-4 वर्षापूर्वींचा. त्यात मंगल आणि रमा एकत्र दिसतात. म्हणजे प्रियांका खरं बोलत होती. काय काय म्हणालात? काय नाही इन्स्पेक्टर. हे बघा डॉक्टर साहेब, ती रमा तुमच्यापासून काही गोष्टी लपवते. अहो, तुमची होणारी बायको तुमच्यापासून काही गोष्टी लपवते. पण या लपवाछपीच्या खेळात तुम्ही आमच्यापासून काहीही लपवू नका प्लीज. तुझ्या घरला जाऊन चिठ्ठी ठेवणार होतो. तुझ्या डॉक्टरला नोटीस देणार होतो आपण. तो सही सलामत घरी पाहिजे असेल तर 5 लाख रुपये दे म्हणून. बघ, हा खून लागलेला रुमाल बरोबर चिठ्ठी पण ठेवणार होतो. कळलं असता तुझी जान खतऱ्यामध्ये आहे. डेंजर आहे. पण ती बाई यापेक्षा लई डेंजर. तिच्या पुढे आपल्या आकाने पण आपला साथ नाही दिली. तिने आपल्याला बघितलं. ती आता पक्का आपल्याला सोडणार नाही. आता आपल्याला इथून कल्टी व्हायला लागणार. तडीपार व्हायला लागणार. चल चल, फोन लाव तुझ्या डॉक्टरला आणि 5 लाख रुपये मागव. फोन लावून नाही तो प्लीज प्लीज फोन घे. श्रीमद भगवद गीता, दुसरा अध्याय, श्लोक 22. ज्या पद्धतीनं मनुष्य जुनी वस्त्र बदलून ती उतरवून नवीन वस्त्र परिधान करतो, त्याच पद्धतीनं आत्मा जुनं शरीर सोडून नव्या शरीरात प्रवेश करतो. आत्मा अमर आहे आणि म्हणूनच जुनी वस्त्र उतरवायला हवीत आहे. हा सृष्टीचा, नियतीचा नियमच आहे. तू म्हणतोस ते कळतंय सगळं मला, पण सिद्धार्थ आणि प्रियांका त्यांच्यासाठी तर. याच अध्यायात पुढे असं म्हटलंय की जीव एखाद्या विषयात, एखाद्या गोष्टी, भौतिक गोष्टी अडकत जातो आणि मग अपेक्षा, आकांक्षा वाढत जातात आणि मग त्या पूर्ण झाल्या नाहीत की मग राग वाढतो, क्रोध वाढतो आणि मग आधी स्मृती जाते आणि मग भ्रम व्हायला लागतात. तुझंही तसंच होऊ लागलंय आई. ही वस्त्र, हे पाश सोडायला हवेत आता.